हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. तर म्हटलं आजपासून रेसिपी बनवायला सुरुवात करूया, कारण याच्या अगोदर 15 दिवस गावाला होते मी, 15 ते 20 दिवस. तर तेव्हापासून रेसिपी बनवलीच नाही. गावाकडचे छोटे मोठे व्हिडिओ टाकत होते. तर आता परत एकदा आजपासून सुरुवात करते. तर आज आपण बनवणार आहोत लाल वाटणात मसाला वांग. एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. कोणतंही त्यामध्ये मसाला वापरणार नाही, फक्त लाल मिरची पावडर, चटणी, असं एकदम साधं बनवणार आहे, पण खूप चमचमीत असं हे मसाला वांग आहे माझ्या पद्धतीचं. तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणताच आपण त्यामध्ये मसाला टाकलेला नाही, तरीसुद्धा अप्रतिम असं मसाला वांग बनतं. तर ऐकण्यापेक्षा बघितलं तर जास्त समजेल तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आणखीनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. हे पहा, दिसतंय की नाही, एकदम चमचमीत झणझणीत असं मसाला वांग. आणि यामध्ये आपण कोणताही मसाला वापरलेला नाही. गरम मसाला असू दे, मटण मसाला, चिकन मसाला, सब्जी मसाला, कोणताच मसाला वापरला नाही, तरीसुद्धा एवढं टेस्टी हे वांग होतं. आणि बनवायला तर खूप सोपं आहे. एकदम सर्व मसाला आपण मिक्सरमध्ये बनवणार आहोत आणि नंतर फोडणी द्यायची फक्त. आणि एकदम झटपट असं हे वांग तयार होतं. तर चला वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअरसुद्धा करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढच्यासुद्धा रोज नवनवीन वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील. आणि आपल्या चॅनलवरती आपण अगदी सोप्या आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होतील अशा रेसिपी दाखवत असतो. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर इथे मी वांग्याचे काटे काढून घेतलेत आणि देठ कट करून घेतलेत आणि वांगे पाण्यात ठेवलेत. कापून घ्यायचे नाही, फोडणीच्या वेळेसच वांगे कापून घेणार आहोत. तर साहित्य काय काय घेतले ते पाहूया. तर इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत, 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेतला आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. 1 चमचा जिरे घेतलेत आणि हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचेत. जिरे, सुक्या खोबऱ्याचा किस आणि शेंगदाणे. जिरे टाकल्यामुळे भाजून स्वाद खूप चांगला येतो, टेस्ट वाढते. आणि याच्यामध्ये अद्रक आणि थोडी कोथिंबीरचे देठ होते, ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेत. आता हे आपण सर्व मिक्सरमध्ये टाकून घेऊया. तर याच्यामध्ये अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, असंच हे वाटण सुक्कं बनवून घ्यायचे. आता हे सर्व मिक्सरमध्ये साहित्य टाकून घेतले. यामध्ये सुके मसाले टाकूयात. तर फक्त आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे. तर ही मिरची पावडर तिखट नाही आहे, फक्त कलरसाठी आहे. आणि आता आपण याच्यामध्ये चटणी टाकून घेऊयात. तर 1.5 चमचा मी चटणी टाकून घेतली. मसाला वांग कसं थोडंसं तिखट असेल तर खायला आणखीन छान लागतं. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकतात. आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊयात. तर बारीक करताना एकदम बारीक करायचं नाही, बंद चालू करत हे वाटण करून घ्यायचे. आणि हे पहा, अशा पद्धतीचं वाटून घेतले. तुम्हाला एकदम फाईन बारीक याची म्हणजे कूट पाहिजे असेल ना हे मिश्रण, तर तुम्ही एकदम बारीकसुद्धा करू शकतात. मी अगदी थोडंसं जाडसर ठेवले. तर आता आपण इथे ना एकीकडे पाणी गरम करायला ठेवले. गरमच पाणी वापरणार आहोत आपण ग्रेव्हीसाठी. आणि इथे साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवले. तर पाणी गरम करून घ्यायचे. आता वांगे कसे कापून घ्यायचे ते सांगते. तर आपण वांग्याचं कालवण बनवतो त्यावेळेस कसे 4 कट करतो, म्हणजे 2दा कापून घेतो, 2दा चिरा मारतो की नाही, तर 4 भाग होतात. तसंच आपल्याला याला 4 कट मारायचे, म्हणजे याचे भरपूर असे काप होतात. आणि वांग आपण जसं कालवणासाठी कापतो तसंच कापून घ्यायचे, याचे तुकडे वगैरे करायचे नाही. आणि मिठाच्या पाण्यात ठेवायचे. आणि जेव्हा आपण फोडणी देणार त्यावेळेस ताटात सर्व वांगे काढायचे आणि त्या वांग्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे वांग्याची चव सपक लागत नाही आणि वांग खायला चवदार लागतं. आता आपण कढईमध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया. थोडासा कढीपत्ता टाकून घेतला आहे. कढीपत्ता तडकला की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 टमॅटो टाकून घेऊया आणि थोडा वेळ परतवून घेऊया. तर तेल गरम आहे, टमॅटो टाकला की पटकन वितळतो. आता टमॅटो थोडा वेळ परतवून घेऊयात. तर लगेचच टमॅटो मऊ होतो. तर तुम्ही वाटणात मीठ टाकलं नसेल तर आता टमॅटो टाकल्यावर मीठ टाका, म्हणजे टमॅटो लगेचच मऊ होईल. तर टमॅटो थोडा वेळ परतवून घेतला की आपण जे वाटण करून घेतले ते सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया. तर सर्व इथे मी हे वाटण टाकून घेतले. तुम्ही जर वांग्याची भाजी म्हणजेच मसाला वांग जास्त प्रमाणात बनवत असेल तर या मसाल्याची क्वांटिटी आणखीन जास्त वाढवू शकतात. तर मी इथे 6 वांगे घेतलेले आहेत, त्यानुसार मी हे वाटण करून घेतले. आता तेलामध्ये हा सर्व मसाला आपण
मिक्स करून घेऊया। कमी गॅसवरती हा मसाला आपण थोडा वेळ परतवून घेतला आहे। खूप छान याचा सुगंध येतोय। तर सर्व मसाला चांगला परतला गेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे। तर तुम्हाला दिसत असेल चटचटीत एकदम मसाला हा परतवून झालेला आहे। तर मसाला परतला की याच्यामध्ये आता पाणी टाकायचे आणि नेहमी ग्रेव्ही असो किंवा पातळ भाजी असो त्यामध्ये गरमच पाणी टाकायचं। म्हणजे काय होतं की भाज्यांची टेस्ट चव आहे तशी राहते, अजिबात बदलत नाही। गार पाणी टाकलं तर भाज्यांची चव बिघडते आणि म्हणाव्या तेवढ्या भाज्या टेस्टी बनत नाहीत। तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता। साधारण मी ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले। आता सर्व मसाला एकजीव करून घेऊया। तर लगेचच याला उकळी आली आहे। आता याच्यामध्ये आपण एक एक करून सर्व वांगे टाकून घेऊया। तर हे पहा, वांगे पाण्यातून काढले की त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं। म्हणजे बघा वांग्याला चवही चांगली लागते आणि वांग्याची भाजी असो किंवा ग्रेव्ही मसाला कोणतंही वांगं तुम्ही कसंही बनवा त्याला ना चव लागते, वांगं सपक लागत नाही। आता हे सर्व वांगे आपण या मसाल्यामध्ये टाकून घेतलेत। याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती 3 ते 4 मिनिट हे वांगं शिजवून घेऊया। तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून हे वांगं शिजवायचं। लगेचच वाफेवरती हे वांगं चांगलं शिजलं जातं। झाकण ठेवलं की पटकन वांगे मऊ होतात। 3 ते 4 मिनिटांनी आपण झाकण काढून पाहूया। तर मस्त कमी गॅसवरती हे वांगं आपण शिजवून घेतोय आणि छान याला तर्री आली। तर तळापासून आता हलवून घेऊया, कारण वाटण सर्व तळाशी जाऊन बसतं, त्यामुळे तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि वांगे वरखाली करून घ्यायचे, म्हणजे सर्व बाजूने चांगले शिजले जातात। तर आता परत एकदा आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। तर तुम्ही म्हणाल किती तेल टाकले, तर मसाला वांग्याला थोडं तेल असल्याशिवाय खायला मजा येत नाही आणि याच्यातलं जो मसाला असतो ना, तेल असतं ते भातावरती टाकून खायला जाम आवडतं सर्वांनाच। त्यामुळे मी थोडंसं तेल जास्तच टाकते मसाला वांग्यामध्ये। तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकतात। तर परत एकदा झाकण ठेवून घेतले आणि परत एकदा 2 ते 3 मिनिट आणखीन वाफेवरती हे वांगं शिजवून घेतले। तर झाकण काढून पाहूया आणि वांगं एकदम मऊ झालेले तुम्हाला दिसत असेल। तर लग्नाच्या पंक्तीत वगैरे जसं मसाला वांगं मिळतं ना, सेम तसंच याचा सुगंध येतोय आणि तशाच चवीचं हे वांगं होतं। तर तुम्ही पाहिलंच आहे, आपण याच्यामध्ये कोणताच मसाला वापरलेला नाही तरीसुद्धा सुगंध एकदम भारी येतोय आणि वांगंसुद्धा मऊ छान शिजले। हे पहा, सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून मिक्स करायचे आणि सर्व वांगे इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेत। आणि दिसायला जेवढं हे वांगं भारी दिसतंय, खायलासुद्धा तेवढं चविष्ट बनलेलं आहे। तर नक्की एकदा करून पहा। लाल वाटणातील मसाला वांगं। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि आणखीन कोणकोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट करा। आपण त्यासुद्धा रेसिपी अपलोड करूया, तुमच्यासोबत शेअर करूया। प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि त्यानुसार त्या भाज्यांची टेस्टसुद्धा वेगवेगळी लागते। आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।